हा पसारा पाहून तुम्हाला समजलंच असेल तर की आज मी कशाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे केक. तर त्याआधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर इथं तुम्ही पाहू शकता मी स्पॉन्ज शिजवून घेतलेले आहे. आज 2 केकची ऑर्डर आलेली होती आणि स्पॉन्ज मी पूर्णपणे शिजवून घेतलेले आहेत आणि थंड करायला फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तर आता क्रीम घेणार आहे मी. अर्धा किलोची 2 केकची ऑर्डर आलेली आहे आणि हे बघा मस्तपैकी आपलं क्रीम घेणार आहे. क्रीम एकदम चिल्ड आणि एकदम थंडगार पाहिजे आणि मेल्ट पूर्णपणे झालेली पाहिजे. मेल्ट असली की व्यवस्थित आपली क्रीम होते, वाया जात नाही. तर ती मी 234 ग्राम अशी क्रीम घेतलेली आहे. चला तर आता मस्तपैकी आपण फेटून घेणार आहोत. तर इथं मी मिक्सर पूर्ण लावून घेतलेला आहे. पाहू शकता असं भाजेपर्यंत ते टक कसं वाजलं पाहिजे त्याच्यासाठी मग ते पूर्ण असं खटके लावून घ्यायचे. आणि इथं ऑरेंज मी सिरप नाही घेतलं, हे शुगर सिरप नाही केलं, तर डायरेक्ट मी ऑरेंज थोडंसं क्रश टाकलं आणि पाणी मिक्स करून घेतलं आणि तिकडे मस्तपैकी अशी क्रीम फेटून घेणार आहे. तर बघा आज इतके कामं होते की विचारू नका. त्यातनी 2 केकची ऑर्डर आली. म्हटलं जाऊ द्या, कसं केक कस्टमर वापस नाही केलं पाहिजे. तर केक बघा, क्रीम बघा आपली किती मस्त झालेली आहे. असा उलट्या पातीला करतो मी तरी पण ते पडत नाही, याचा अर्थ की आपली क्रीम मस्त झालेली आहे. तर इकडे मी स्पॉन्ज मस्त झालेला आहे. आरवी बघा कशी पाहते, आरवीले पाहिजे स्पॉन्ज. ते बघा स्पॉन्जसाठी आमचं अति थांबणं सुरू आहे आणि पाहणं सुरू आहे. मम्मी वरचा स्पॉन्ज कापून कधी देते. म्हटलं चाल हिला पण देऊन देवा आणि बाजूनं करा. तर वरचंच मस्त लेअर त्याची कापून घेतलेली आहे. हे नेहमी प्रत्येक वेळेस असं कापून घ्यावं लागते, कारण की हा भाग चिकट नाही पण हा भाग मग घसरतो आणि चिकट होतो. म्हणून हे बघा आरवीने घेतलेलं आहे. आरवीला असं स्पॉन्ज वरचं खायला आवडते, म्हणून मग आरवीनं मस्त आहे. बघू शकता आरवी झाली खुश. आरवीचं लक्षच नाही. आरवीच्या मतानं मोबाईल बंदच आहे का, तर मग आरवी पाहत आहे माझ्याकडे, हसत आहे. आणि आता इकडे मी बनवणार आहे केक. आणि मस्त बघा स्पॉन्ज आपला एकदम सॉफ्ट आणि एकदम छान झालेला आहे. 2 लेअरमध्येच मी अर्धा किलोचा केक बनवून घेत असते. आणि हे बघा मस्त ब्रशनं त्याच्यावर क्रश पाणीसुद्धा टाकून घेणार आहे. कसं सगळं जरासं आपलं नुकसान म्हणजे जरासं आपल्याला काय जास्त हे पडलं तर चालेल, पण कसं चव आणि क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली भेटली पाहिजे कस्टमरला, तरच कस्टमर परत येतात. आजकाल कसं झालेलं आहे, केक हा कसे लहान लेकरं खातात, तर मग सगळं फ्रेश आणि ताजंच वापरावं लागते. आणि सगळं सामान मी म्हणजे वरच्यावर बदलून घेत असते, कारण की आपल्याला माहिती आहे केक म्हटलं की लहान लेकराचा, तिथं लहान लेकरं आलेच. सगळ्यात फेवरेट लहान लेकराचं जर झालं तर केकच असतो. तर फ्रेश सामान आणि फ्रेश क्रीम असं सगळं वापरून कोणाकोणाची अशी समज आहे की बा अंड्याची क्रीम बनवतात होम बेकर, तर अंड्याची क्रीम नसते. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की अंड्याची क्रीम नसते, हे क्रीम पाकिटच असते. पूर्ण रेडीमेड जे पाकिट आहे ते मिळते. आणि मस्तपैकी आपलं क्रीम असा हे करून घेतलेली आहे, लावून घेतलेली आहे स्पॉन्जला. आणि स्पॉन्ज बघू शकता अशाच पद्धतीने मी क्रीम नेहमी लावून घेत असते, कारण की अशी क्रीम जर आपण लावली तर आपली क्रीम वाया जात नाही, कमी लागत नाही, जास्तही लागत नाही. व्यवस्थित अशी क्रीम स्पॉन्जवर अप्लाय होते. तर अशा पद्धतीने. आणि क्रीम मस्त येलो कलर थोडेसे 1-2 ड्रॉप टाकून घेतलेले आहेत. आणि एवढी आता वरून टाकणार आहे मी क्रीम. आणि मस्त आपला केक 1 नंबर होणार आहे. पहिला केक असा छान मस्त झाला, दुसरा पण छान झाला. दोन्ही कस्टमरला केक आवडले आणि मस्त छान फिनिशिंग करून घेतली. फिनिशिंगचं टेन्शन आता कमी, म्हणजे जास्त टेन्शन नाही आहे, कारण की झिगझॅग आपण हे वापरलं की व्यवस्थित आपली फिनिशिंग सुद्धा केकला येऊन जाते.
आणि पाहू शकता. आणि केक हा नेहमी अर्धा किलोच्या जास्तच असतो. ते समजा मी 300ला सेल आउट करते, पण केक हा आपला 300 किंवा 350 सॉरी अर्धा किलोच्या वरच असते. 500 किंवा 550 असते. 500-600च्या जवळच असते आपला केक कधी पण पहा. आणि अशा पद्धतीने मस्त क्रेपरनं बघा मस्त लाईन करून घेत आहे. खूप छान असा केक आपला झालेला आहे. कमेंटमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि असेच व्हिडिओ आवडले असतील तर लाईकसुद्धा करून घ्या. आणि मस्त केक मी असा बनवला. आणि जे डिझाईनवर काढली केकवर ती साधी अशी फुलं घेऊन मस्त असं डिझाईन काढलेली आहे. डिझाईन तुम्ही पाहू शकता किती खास अशी बनलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला केक मस्त तयार झालेला आहे. आणि केक दिसते बघा किती सुंदर पहा. केक म्हटलं की मला खूप आवडते करायला. असं वाटते की बस रमून जाते मी. मला जगाची काही अशी फिकर नसते. मस्त रमून जायचं त्यातनी असं रमून जाऊन केक बनवते मी. आणि केक माझा प्रत्येक जेवढे कस्टमर येतात तेवढ्यांना खूप असे केक आवडतात माझे. कारण की जेवढं मन तेवढं लावून आपण काम केलं तेवढं आपले काम म्हणा की आपल्या कामात जास्त मन असलं तेवढं आपलं काम चांगलं आणि चांगल्यारीत्या पार पडते. तर मस्त त्याच्या सिल्वर स्प्रे मारलेला आहे बघू शकता. सिल्वर स्प्रे असा पूर्ण घरभर होते तो स्प्रे. आणि इकडे मस्त कलर बॉल्स टाकून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे. आता इकडे दुसरा पण केक आपण त्याच पद्धतीने बनवणार आहोत. कस्टमरला नाव टाकून पाहिजे होतं, नाव पण मी टाकून दिलं, पण तेव्हा काही गडबडीत नाही सुचलं तर मग तो व्हिडिओ काही मी एक सोबत काढलेला नाही. याला पण तसंच केलेलं आहे. शुगर सिरप टाकलेला आहे आणि नाही क्रश सिरप टाकलेला आहे आणि पूर्ण क्रीम लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर टाकणार आहे आता मी मस्त स्ट्रॉबेरी क्रश. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं मस्त तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही सांगा केक 300 रुपयाला मला परवडतो की नाही परवडत, कमेंटमध्ये नक्की सांगा. दुसरी लेअर पण मी अशी ठेवून दिलेली आहे. केक बघा किती मस्त आणि छान छान असे केक बनत आहे. चवीला अप्रतिम आणि छान असे केक असतात. आता बघा मी पूर्ण असं लावून घेतलेली आहे. आणि आता वरून मस्त क्रीम लावून घेणार आहे केकला. तर कसं केक जे करायचं आपण ते मनापासून करायचं, व्यवस्थित करायचं. कारण की आपल्याला पण काही ना काही बिझनेस म्हणजे आपल्याला जरी समजा मेहनतचे पैसे कमी भेटले तरी पण लोकांचं अशी तक्रार नाही आली पाहिजे की केक असा की तसा नाही. त्याला पण मस्त स्प्रे मारून घेतलेला आहे. आणि मस्त त्याच्यावर पण मी सेव टाकून घेतलेले आहेत. आणि नंतर मग कस्टमरनी सांगितलं होतं की याच्यावर जो ते नाव टाकायचे सांगले दोन्ही केकवर. मग मी नाव पण टाकले. आणि असे होते आजचे दोन्ही पण केक. तुम्हाला कसे वाटले सांगा कमेंटमध्ये. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.